की जेव्हा यवतमाळ जिल्ह्यातला एखादा शेतकरी काका लाईन चालू असताना विजेचा तार तोंडात घेऊन आत्महत्या करतो ना दादा, तेव्हा मला वाटतं हिंदू धर्म धोक्यात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेन मध्ये जाता आणि जनरलच्या डब्यामध्ये पूर्ण तिकीट काढून सुद्धा एखादी गर्भवती महिला भरगर्दीमध्ये उभी राहते, तेव्हा मला वाटतं या देशाचा हिंदू धर्म धोक्यात आहे. अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या समोर या एका शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन जाळून टाकलं दादा स्वतःले, तेव्हा म्हणतो ना मी हिंदू खतऱ्यात आहे. हिंदू से नफरत ये कुरान नहीं कहता, भारत की मस्जिदें तोड़ो ये श्री राम नहीं कहता, रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहां इंसानियत होना साहब वहां मजहब की बात नहीं होती. कोई कहता है हिंदू खतरे में है, कोई कहता है मुसलमान खतरे में है, जरा धर्म का चश्मा उतार के देख मेरे दोस्त, पता चलेगा कि भारत का संविधान खतरे में है.